हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ मल्टीथ्रेडिंग बघणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज प्रोसेस, व्हॉट इज थ्रेड हा कन्सेप्ट कव्हर केला होता. सो व्हॉट डू मीन बाय प्रोसेस? प्रोसेस इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्ह एंटिटी. तर ह्या प्रोसेसला जर आपण मल्टिपल पार्ट्समध्ये जर डिव्हाइड केलं तर ह्या स्मॉल कंपोनंट्सला काय म्हणतात? थ्रेड. सो थ्रेड इज कॉल्ड ॲज स्मॉलेस्ट पार्ट ऑफ युअर प्रोसेस. तर हे जे मल्टिपल थ्रेड्स असतात आपल्या प्रोसेसमध्ये, हे जेव्हा कॉन्करंटली एक्झिक्यूट केले जातात आपल्या सीपीयूवर, तर त्या कन्सेप्टला काय म्हणतात? मल्टीथ्रेडिंग. मल्टीथ्रेडिंग इज द ॲबिलिटी ऑफ युअर सीपीयू टू प्रोव्हाइड द मल्टिपल थ्रेड्स ऑफ युअर एक्झिक्युशन कॉन्करंटली अँड विच इज सपोर्टेड बाय युअर ऑपरेटिंग सिस्टीम. तर डायग्राम मध्ये बघा, आपल्याकडे प्रोसेस साठी सर्कल डिनोट केलेला आहे आणि थ्रेड साठी हा सिम्बॉल जो आहे तो डिनोट केलेला आहे. दॅट इज कॉल्ड ॲज थ्रेड. मल्टीथ्रेडिंग कन्सेप्ट इज डिफरंट फ्रॉम मल्टी प्रोसेसिंग. मल्टी प्रोसेसिंग मध्ये मल्टिपल प्रोसेसर वरती एक्झिक्यूट केल्या जायच्या आणि इन केस ऑफ मल्टीथ्रेडिंग मल्टिपल थ्रेड्स मल्टिपल प्रोसेसर वरती एक्झिक्यूट केल्या जातात. Some operating system provide combine users level thread and kernel level thread facility. म्हणजे आपल्याकडे कंबाईन अप्रोच आहे. त्या अप्रोच मध्ये युजर लेवलच्या थ्रेड आणि कर्नल लेवलच्या थ्रेड ह्या दोन्ही थ्रेडला कंबाईन केलेला आहे. युजर लेवलच्या थ्रेड आणि कर्नल लेवलच्या थ्रेड ह्या दोन्ही थ्रेडला कंबाईन करून एक कंबाईन अप्रोच डेव्हलप केलेला आहे ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आणि हा अप्रोच सोलरॅसिस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये अवेलेबल होता. तर ह्या ऍप्लिकेशन मध्ये काय केलेलं आहे बघा, जेव्हा आपण मल्टिपल थ्रेड विदिन द सेम ऍप्लिकेशन रन करतो एका पॅरलल मॅनर मध्ये मल्टिपल प्रोसेसर वरती, ऍट दॅट टाइम जर सपोज सिस्टीम कॉल ऑकर झाला तर सिस्टीम कॉल फक्त एका पर्टिक्युलर पार्टला काय करणार आहे? ब्लॉक करणार आहे आणि बाकीची एंटायर प्रोसेस तुमची सक्सेसफुली एक्झिक्यूट होणार आहे. सो ब्लॉकिंग द सिस्टीम कॉल नीड नॉट ब्लॉक द एंटायर प्रोसेस. तुमची कंप्लीट प्रोसेस कंबाईन सिस्टीम मध्ये ब्लॉक होत नाही. तर ज्या पार्ट मध्ये सिस्टीम कॉल ऑकर झालेला आहे त्या पर्टिक्युलर पार्टला सिस्टीम मधून ब्लॉक केलं जातं. सो आपल्याकडे युजर लेवलचे थ्रेड अवेलेबल असतात आणि कर्नल लेवलचे थ्रेड अवेलेबल असतात. तर आपले युजर लेवलचे थ्रेड कर्नल लेवलच्या थ्रेडवरती मॅप केले जातात युझिंग फॉलोइंग स्ट्रॅटेजीज. तर त्या स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत बघा, मेनी टू वन मॉडेल, वन टू वन मॉडेल आणि मेनी टू मेनी मॉडेल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मल्टीथ्रेडिंगच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या बघायच्या आहेत. सो सी, दिस इज युअर फर्स्ट मल्टीथ्रेडिंग मॉडेल. फर्स्ट वन आहे मेनी टू वन मॉडेल. तर ह्या मेनी टू वन मॉडेल मध्ये आपल्याकडे मल्टिपल युजर लेवल थ्रेड अवेलेबल आहेत आणि ते मल्टिपल युजर लेवल थ्रेड एका सिंगल कर्नल लेवल थ्रेड वरती मॅप करतायत. So in case of many to one model, it maps many user level thread to the kernel level thread. That is called as many to one model. In case of many to one model, there is thread management concept. So what do you mean by thread management? आपल्याकडे बघा मल्टिपल थ्रेड्स अवेलेबल असतात. तर हे मल्टिपल थ्रेड एका प्रॉपर थ्रेड लायब्ररी मध्ये मॅनेज करण्याचं काम थ्रेड मॅनेजमेंट हा कन्सेप्ट करतो. सो ह्या डायग्राम मध्ये बघा काय दिलेलं आहे. आपल्याकडे एक प्रोसेस P1 आहे आणि दुसरी आहे प्रोसेस P2. इच अँड एव्हरी प्रोसेस कडे स्वतःचे ओन थ्रेड अवेलेबल आहेत. मग ह्या थ्रेडला मॅनेज करायचं काम आपले थ्रेड मॅनेजमेंट हा कन्सेप्ट करतो आणि ह्या थ्रेडची जी काही इन्फॉर्मेशन असते ती आपल्या थ्रेड लायब्ररीमध्ये स्टोअर केलेली असते. सो इच अँड एव्हरी प्रोसेस इज हॅव्हिंग देअर ओन थ्रेड लायब्ररी. प्रत्येक प्रोसेसला स्वतःची ओन थ्रेड लायब्ररी अवेलेबल असते त्यांच्या मल्टिपल थ्रेडसाठी आणि ही जी थ्रेड लायब्ररी आहे ती युजर स्पेस मध्ये मॅनेज केली जाते. आपल्याकडे दोन टाईपचे स्पेस अवेलेबल आहेत. एक आहे युजर स्पेस आणि दुसरी आहे कर्नल स्पेस. तर आपली थ्रेड लायब्ररी ही जी आहे ही आपल्या युजर स्पेस मध्ये मॅनेज केली जाते. वेन थ्रेड मेक्स ब्लॉकिंग सिस्टीम कॉल द एंटायर प्रोसेस विल बी ब्लॉक. जर सपोज एखादा सिस्टीम कॉल ऑकर झाला ह्या मेनी टू वन मॉडेल मध्ये तर आपली कंप्लीट प्रोसेस काय होते? ब्लॉक होते. एक जरी थ्रेड ब्लॉक झाला तरी सुद्धा कंप्लीट प्रोसेस काय होणार आहे? ब्लॉक होणार आहे. कारण बघा या सिस्टीम मध्ये मेनी टू वन मॉडेल मध्ये ऍट अ टाइम ओनली वन थ्रेड कॅन ऍक्सेस द कर्नल ऍट अ टाइम.
फक्त एकच कर्नल काय असतो, ऍक्टिव्ह असतो. म्हणजे सपोज इकडे 3 थ्रेड आहेत आणि ते तिन्ही पण थ्रेड एका सिंगल कर्नल लेवल थ्रेड वरती मॅप करतात, बट ऍट अ टाइम त्यापैकी एकच थ्रेड काय असेल, ऍक्टिव्ह असेल. सो मल्टिपल थ्रेड्स आर अनेबल टू रन इन पॅरलल मॅनर ऑन मल्टी प्रोसेसर्स. आपल्याकडे किती टोटल प्रोसेसर आहेत, 4. या टोटल मल्टिपल प्रोसेसर वरती, 4 प्रोसेसर वरती हे मल्टिपल थ्रेड रन करू शकत नाहीत. ऍट अ टाइम फक्त आपण एकाच थ्रेडला काय करू शकतो, यूज करू शकतो. इन केस ऑफ मेनी टू वन मॉडेल. सेकंड आपल्याकडे मॉडेल अवेलेबल आहे 1 to 1 मॉडेल. तर ह्या 1 to 1 मॉडेल मध्ये आपल्याकडे ओनली 1 युजर लेवल थ्रेड असणार आहे आणि ओनली 1 कर्नल लेवल थ्रेड असणार आहे. सो 1 user level thread map to 1 single kernel level thread. In case of 1 to 1 model, it creates a separate kernel thread to handle each and every user thread. प्रत्येक user level thread ला हँडल करण्यासाठी एक सेपरेट कर्नल लेवल थ्रेड अवेलेबल असतो. So there is 1 to 1 relationship of user level thread to the kernel level thread. And it allows another thread to run when a thread makes blocking system call. Suppose एखादा थ्रेड जर ब्लॉक झाला, ह्या थ्रेडचं एक्झिक्युशन प्रॉपर होत नसेल, तर बाकीचे थ्रेड काय असतात, ऍक्टिव्ह स्टेट मध्ये असतात. It supports multiple thread to execute in parallel manner on multiprocessor. तर many to one मॉडेल मध्ये मल्टीप्रोसेसर वरती आपण एक्झिक्युशन करू शकत नव्हतो, बट इन केस ऑफ 1 to 1 मॉडेल आपण ईच अँड एव्हरी प्रोसेसला एक सेपरेट सीपीयू काय केलेला आहे, अलोकेट केलेला आहे. पॅरलल मॅनर मध्ये आपण ईच अँड एव्हरी प्रोसेसचं काय करणार आहोत, एक्झिक्युशन कंप्लीट करणार आहोत. तर ह्या डायग्राम मध्ये बघा, प्रोसेस P1 कडे एक थ्रेड अवेलेबल आहे आणि प्रोसेस P2 कडे पण एक थ्रेड अवेलेबल आहे. आणि हे जे थ्रेड्स आहेत ते स्टोअर कुठे आहेत, तुमच्या प्रोसेस आणि थ्रेड तुमच्या युजर स्पेस मध्ये. आणि कर्नल स्पेस मध्ये कर्नल लेवलचे थ्रेड अवेलेबल आहेत. बट इन केस ऑफ 1 to 1 मॉडेल, one single user level thread map to one single kernel level thread. It support multiple threads to execute in parallel manner on multiprocessor. मग ह्या 1 to 1 मॉडेल मध्ये काही एक्झाम्पल्स आहेत, त्यामध्ये काही ऑपरेटिंग सिस्टीम अवेलेबल आहेत. फर्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम आहे OS/2, देन आहे विंडोज NT आणि सेकंड आहे विंडोज 2000. देन थर्ड मॉडेल आहे मेनी टू मेनी मॉडेल. इन केस ऑफ मेनी टू मेनी मॉडेल आपल्याकडे मल्टिपल युजर लेवलचे थ्रेड अवेलेबल असतात आणि मल्टिपल कर्नल लेवलचे थ्रेड अवेलेबल असतात. तर ह्यामध्ये असं काही मॅटर नाही करत की जेवढे नंबर ऑफ युजर लेवल थ्रेड आहेत तेवढेच नंबर ऑफ कर्नल लेवल थ्रेड असायला पाहिजेत. मल्टिपल युजर लेवलचे थ्रेड एनी नंबर ऑफ कर्नल लेवलच्या थ्रेडला काय करू शकतात, मॅप करू शकतात. दॅट इज कॉल्ड ॲज मेनी टू many model. So user can create any number of threads and blocking the kernel system call does not block the entire process. Suppose एखादा थ्रेड तुमचा ब्लॉक झाला तर तुमची कंप्लीट सिस्टीम ब्लॉक होत नाही. बाकीचे थ्रेड्स काय असतात, ऍक्टिव्ह स्टेज मध्ये असतात. सो प्रोसेस कॅन स्प्लिट अक्रॉस मल्टिपल प्रोसेसर. आता ह्या डायग्राम मध्ये बघा, आपल्याकडे प्रोसेसर P1 आहे आणि प्रोसेसर P2 आहे. दोन्ही पण प्रोसेसकडे मल्टिपल थ्रेड इन्व्हॉल्व झालेले आहेत. 3 थ्रेड आहेत प्रत्येक प्रोसेसकडे आणि हे प्रत्येक प्रोसेसचे 3 थ्रेड कर्नल स्पेस मधल्या थ्रेड सोबत काय करतात, मॅप करतात, इंटरॅक्शन करतात. तर ह्या मॉडेलमध्ये आपली जी प्रोसेस असते ती मल्टिपल प्रोसेसर वरती पॅरलल मॅनर मध्ये एक्झिक्यूट होऊ शकते इन केस ऑफ मेनी टू मेनी मॉडेल. सो नेक्स्ट बघा, आपल्याकडे एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राम मध्ये फर्स्ट डायग्राम आहे आपल्याकडे सिंगल थ्रेडेड प्रोसेस आणि सेकंड डायग्राम आहे मल्टी थ्रेडेड प्रोसेस. इन केस ऑफ सिंगल थ्रेडेड प्रोसेस आपल्याकडे ओनली 1 थ्रेड अवेलेबल आहे. ठीक आहे, तर हा ओनली 1 थ्रेड जो आहे त्याच्याकडे स्वतःचा ओन कोड, डेटा, फाईल्स, रजिस्टर आणि स्टॅक अवेलेबल आहे. मग जो काही कोड आहे, डेटा आहे, फाईल्स आहेत, रजिस्टर मेमरी अवेलेबल आहे, स्टॅक मेमरी अवेलेबल आहे, ती मेमरी सिंगल थ्रेड असल्यामुळे फक्त त्याचीच आहे. बट इन केस ऑफ मल्टी थ्रेडेड प्रोसेस आपण कोड, रजिस्टर आणि स्टॅक ईच अँड एव्हरी थ्रेड साठी सेपरेट अलोकेट केलेला आहे. प्रत्येक थ्रेडसाठी सेपरेट कोड, डेटा, फाईल, रजिस्टर, स्टॅक मेमरी अवेलेबल केलेली आहे. तर त्यामध्ये बघा, ज्या आपल्या कोड, डेटा आणि फाईल्स आहेत त्या मल्टिपल थ्रेड सोबत शेअर केलेल्या आहेत. बट रजिस्टर आणि स्टॅक स्पेस ही
प्रत्येक थ्रेडकडे सेपरेट अवेलेबल आहे. So what is the difference between single threaded process and multi-threaded process? In case of single threaded process, आपल्याकडे एक थ्रेड अवेलेबल असतो आणि त्यामध्ये कोड, डेटा, फाइल्स आणि रजिस्टर मेमरी, स्टॅक मेमरी अवेलेबल असते. तर ही जी स्पेस आहे, कोड, डेटा, फाइल्स, ही स्पेस सेम मल्टीथ्रेडेड मध्ये पण अवेलेबल आहे. बट इन केस ऑफ मल्टीथ्रेडेड प्रोसेस, तुमच्याकडे ज्या काही प्रोसेस अवेलेबल आहे, ज्या काही थ्रेड्स अवेलेबल आहेत, त्या थ्रेडमध्ये ही मेमरी सगळ्यांसाठी कॉमन असते, कोड, डेटा आणि फाइल्स वाली. बट रजिस्टर स्पेस आणि स्टॅक स्पेस प्रत्येक थ्रेडसाठी सेपरेट अलोकेट केलेली आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन सिंगल थ्रेडेड प्रोसेस अँड मल्टी थ्रेडेड प्रोसेस. तर आता आपल्याकडे बघा मल्टिपल मॉडेल आपण कव्हर केले, तर ते इन शॉर्ट आता बघूया. फर्स्ट मॉडेल आपलं कोणतं होतं? मेनी टू वन मॉडेल. इन केस ऑफ मेनी टू वन मॉडेल आपल्याकडे मल्टिपल युजर लेवलचे थ्रेड अवेलेबल होते आणि मल्टिपल युजर लेवलचे थ्रेड एका सिंगल कर्नल लेवलच्या थ्रेडला मॅप करत होते. दॅट इज कॉल्ड ॲज मेनी टू वन मॉडेल. सेकंड आपल्याकडे मॉडेल होतं वन टू वन मॉडेल. इन केस ऑफ वन टू वन मॉडेल आपल्याकडे ओनली सिंगल लेवल युजर लेवल थ्रेड अवेलेबल असायचा आणि तो थ्रेड एका सिंगल कर्नल लेवल थ्रेडला मॅप करायचा. दॅट इज कॉल्ड ॲज वन टू वन मॉडेल. आणि थर्ड आपल्याकडे मॉडेल होतं मेनी टू मेनी मॉडेल. त्यामध्ये मल्टिपल युजर लेवल थ्रेड मल्टिपल कर्नल लेवल थ्रेडला मॅप करतात. दॅट इज कॉल्ड ॲज मेनी टू मेनी मॉडेल. तर हे होतं मल्टीथ्रेडिंगचा कॉन्सेप्ट आणि त्यामधले मॉडेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. मल्टीथ्रेडिंग हा असा कन्सेप्ट आहे की त्यामध्ये आपण मल्टिपल थ्रेड कॉन्करंटली आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती वाया सीपीयू एक्झिक्यूट करतो आणि त्या मल्टिपल थ्रेडमध्ये त्यांचा कोड, त्यांचा डेटा आणि त्यांच्या फाइल्स या शेअर केलेल्या असतात आणि रजिस्टर मेमरी आणि स्टॅक मेमरी ईच अँड एव्हरी थ्रेडकडे सेपरेटली अवेलेबल असते. दॅट इज कॉल्ड ॲज मल्टीथ्रेडिंग. आणि त्या मल्टीथ्रेडिंग मॉडेलमध्ये 3 मॉडेल आहेत. फर्स्ट आहे मेनी टू वन मॉडेल, सेकंड आहे वन टू वन मॉडेल आणि थर्ड आहे मेनी टू मेनी मॉडेल. थँक्यू.